लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 3.1 मधील क्वेश्चन 2 मधील 3 एक्झाम्पल पाहिले. क्वेश्चन आता त्यातील एक्झाम्पल 4. साइन ऑफ n प्लस a n प्लस 1 इंटू a इंटू साइन ऑफ n प्लस 2 इंटू a प्लस कॉस ऑफ n प्लस 1 इंटू a इंटू कॉस ऑफ n प्लस 2 इंटू a इक्वल टू आपल्याला कॉस a दाखवायचं आहे. तर आपण ही लेफ्ट साइड कन्सिडर करू. कन्सिडर साइन ऑफ n प्लस 1 इंटू a इंटू साइन ऑफ n प्लस 2 इंटू a प्लस कॉस ऑफ n प्लस 1 इंटू a इंटू कॉस ऑफ n प्लस 2 इंटू a. तर काय करू आपण n प्लस 1 इंटू a इक्वल टू x टाकू. n प्लस 1 इंटू a इक्वल टू x टाकू आणि n प्लस 2 इंटू a इट इज इक्वल टू काय टाकता येईल y टाकता येईल. म्हणजे दिस इज इक्वल टू काय येणार साइन ऑफ x होईल इंटू साइन ऑफ y प्लस काय तर कॉस ऑफ x इंटू कॉस ऑफ काय y असं येणार. मग साइन x इंटू साइन y प्लस कॉस x इंटू कॉस y म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल कॉस x इंटू कॉस y प्लस साइन x इंटू साइन y असं लिहिलं तरी चालेल. मग कशाचं एक्सपान्शन आहे कॉस ऑफ का आहे x मायनस वायचं एक्सपान्शन आहे. दिस इज इक्वल टू काय करता येईल आपल्याला कॉस ऑफ एक्स मायनस काय येणार आहे वाय असं घेता येईल. आणि व्हॅल्यू टाकू आपण एक्सची व्हॅल्यू टाकू n प्लस 1 इंटू ए मायनस n प्लस 2 इंटू ए. हे मोठं आहे ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट केलं तरी चालेल y मायनस एक्स लिहिलं तरी चालेल कसं घेतलं तरी एकच आहे. हे कॉमन घेऊ आपण आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार n प्लस 1 मायनस 2 ते मायनस n आणि मायनस 2 असं होईल मायनस n मायनस 2 आणि इंटू ए. तर n कॅन्सल होईल प्लस 1 मायनस 2 किती येणार आहे मायनस 1 येणार. मग कॉस ऑफ काय येतं मायनस 1 इंटू ए म्हणजे काय येतं मायनस ए आणि कॉस ऑफ मायनस थिटा इक्वल टू काय आहे कॉस थिटा आहे. म्हणजे therefore it is equal to काय येणार आहे cos a. सिन्स cos ऑफ मायनस थिटा इक्वल टू काय आहे cos थिटा म्हणून काय आलं cos a आलं म्हणजे राईट हँड साईड मिळालेली आहे. किंवा डायरेक्टली तुम्ही यातून हे सबट्रॅक्ट केलं तरी चालेल. एक्स आणि वाय व्हेरिएबल त्याच्याबद्दल पुट न करता डायरेक्टली केलं तरी चालेल फॉर्म्युला यूज करून. हे झालं 4 नंबरचं एक्झाम्पल. आता 5 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. 5 नंबरचं काय आहे इन अंडर रूट 2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस ए इक्वल टू कॉस ए प्लस साइन ए. तर हे कन्सिडर करू आपण इन अंडर रूट 2 इंटू कॉस ऑफ पाय बाय 4 मायनस ए. कॉस ए मायनस बी नुसार एक्सपान्शन घ्यायचं इन अंडर रूट 2 कॉस ए म्हणजे पाय बाय 4 आणि बी म्हणजे काय ए. कॉस ए मायनस बीचं एक्सपान्शन काय आहे कॉस ए इंटू कॉस बी म्हणजे काय येणार आहे कॉस पाय बाय 4 इंटू कॉस ए. इथं मायनस आहे ते एक्सपान्शनमध्ये प्लस आहे प्लस साइन ए इंटू साइन बी. साइन ए इंटू साइन बी म्हणजे साइन पाय बाय 4 इंटू साइन ए आणि दिस इज इक्वल टू अंडर रूट 2 इंटू कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन अंडर रूट 2 आहे इंटू कॉस ए प्लस साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 अपॉन अंडर रूट 2 आहे इंटू काय साइन ए. मग अंडर रूट 2 ने काय करता येईल ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करता येईल. मग अंडर रूट 2 इंटू 1 अपॉन अंडर रूट 2 इंटू कॉस ए प्लस अंडर रूट 2 इंटू 1 अपॉन अंडर रूट 2 इंटू काय साइन ए. मग हे कॅन्सल होतं तर काय येतं कॉस ए प्लस साइन ए. हे रिक्वायर्ड मिळालं राईट हँड साईड मिळालं आपल्याला.
आता नंतरचं आपण 6 नंबरचं एक्झाम्पल पाहू. सिक्स नंबरचा एक्झाम्पल आहे cos of x minus y upon cos of x plus y. It is equal to काय दाखवायचं cot x into cot y, cot x into cot y plus 1 upon cot x into cot y minus 1, cot x into cot y minus 1 हे दाखवायचं आहे. तर हे कन्सिडर करू आपण, लेफ्ट साइड कन्सिडर करू. cos of x minus y upon cos of x plus y. वरती काय करायचं cos a minus b नुसार एक्सपान्शन घ्यायचं. cos a इंटू cos b म्हणजे काय येणार आहे cos x इंटू cos y मायनस इथे एक्सपान्शन मध्ये प्लस साइन आहे, साइन a इंटू साइन b म्हणजे साइन x इंटू काय येणार आहे साइन y, साइन x इंटू साइन y. डिनॉमिनेटरला cos of x plus y म्हणजे cos of a plus b नुसार एक्सपान्शन, cos a इंटू cos b म्हणजे काय येणार आहे cos x इंटू cos y आणि प्लस साइन a एक्सपान्शन मध्ये मायनस साइन येणार, मायनस साइन a इंटू साइन b म्हणजे साइन x इंटू साइन y, साइन x इंटू साइन y. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला साइन x इंटू साइन y ने काय करू डिवाइड करू. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय साइन x इंटू साइन y ऑफ RHS आहे राईट हँड साईडचं. मग इथं डिवाइड करू. दिस इज इक्वल टू काय येणार cos x इंटू काय येणार cos y आपण काय होणार sin x इंटू sin y म्हणजे दिस इज इक्वल टू cos x इंटू cos y अपॉन sin x इंटू sin y आणि वरती प्लस साइन आहे प्लस sin x इंटू sin y अपॉन cos x इंटू cos y. डिनॉमिनेटरला काय आहे cos x इंटू cos y अपॉन sin x इंटू sin y. दिस इज इक्वल टू मायनस sin x इंटू sin y अपॉन sin x आहे sin x इंटू sin y ने आपण डिवाइड करतोय sin x इंटू sin y. दिस इज इक्वल टू काय येणार cos अपॉन sin काय आहे cot x इंटू cos y अपॉन sin y काय आहे cot y प्लस sin x अपॉन sin x म्हणजे कॅन्सल होतं किती राहणार आहे 1. डिनॉमिनेटरला cos अपॉन sin काय आहे cot x आणि cos y अपॉन sin y cot y आणि हे काय होणार आहे कॅन्सल आहे किती राहणार आहे -1 म्हणजे रिक्वायर्ड काय आलेलं आहे. हे झालं 6 नंबरचं एक्झाम्पल. आता आपण 7 नंबरचं एक्झाम्पल पाहू. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे cos of x plus y into cos of x minus y. It is equal to cos square y minus sin square x. Cos square y minus sin square x एवढं आहे. तर cos of x plus y into cos of x minus y कन्सिडर करू आपण आणि cos a plus b नुसार एक्सपान्शन घेता येईल काय येणार cos x into cos y minus sin x into sin y आणि इंटू याचे तसंच cos a minus b नुसार एक्सपान्शन इंटू
कॉस एक्स इंटू कॉस वाय प्लस साइन एक्स इंटू साइन वाय असं एक्सपान्शन येणार. मग कशाचं आहे हा ए मायनस बी इंटू ए प्लस बी ह्या फॉर्ममध्ये आहे. ए मायनस बी इंटू ए प्लस बी इट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इट इज इक्वल टू काय येणार आहे कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू काय तर साइन स्क्वेअर वाय. मग आपल्याला काय करायचं आहे कॉस स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर वाय मायनस काय दाखवायचं साइन स्क्वेअर वाय दाखवायचं आहे. तर कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू काय टाकता येईल 1 मायनस साइन स्क्वेअर टाकता येईल. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू काय आहे कॉस स्क्वेअर वाय मायनस इकडं काय साइन स्क्वेअर एक्स लागतं आपल्याला साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर वाय काय पाहिजे आपल्याला 1 मायनस काय टाकता येईल कॉस स्क्वेअर वाय टाकता येईल. 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय असं टाकता येईल. दिस इज इक्वल टू मल्टिप्लाय करू आपण 1 इंटू कॉस स्क्वेअर वाय काय होणार आहे कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि प्लस साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर वाय साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय. तर हे मायनस आणि प्लस काय होणार आहे कॅन्सल होईल. इथं साइन स्क्वेअर एक्स आहे साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय हे कॅन्सल होतं आणि काय मिळतं आपल्याला कॉस स्क्वेअर वाय मायनस काय नाही साइन स्क्वेअर एक्स हे रिक्वायर्ड मिळालं. म्हणजे आपल्याला इकडं कॉस स्क्वेअर वाय लागत होतं म्हणून इथं कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स टाकलं आणि इथं मायनस साइन स्क्वेअर एक्स पाहिजे आपल्याला. मग साइन स्क्वेअर वाय इक्वल टू काय टाकू शकतो आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय आणि मल्टिप्लाय केलं आणि सिम्प्लिफाय केलं म्हणजे रिक्वायर्ड आपल्याला मिळालेलं आहे. हे झालं 7 नंबरचं एक्झाम्पल. आता नंतरचं 8 नंबरचं एक्झाम्पल ते पाहू आपण 8 नंबरचं. तर काय आहे 8 नंबरचं एक्झाम्पल tan of 5a tan of 5a minus tan of 3a अपॉन काय आहे tan of 5a plus tan of 3a इट इज इक्वल टू काय आहे sin 2a अपॉन sin 8a sin 2a अपॉन sin 8a हे दाखवायचं आहे आपल्याला. तर मग काय कन्सिडर करताय tan of 3a 8a कसं लिहिता येईल आपल्याला 8a इट इज इक्वल टू काय कन्सिडर करताय इथे आपण हे कन्सिडर करू लेफ्ट साइड कन्सिडर करू tan 5a मायनस tan 3a हे कन्सिडर करू दिलेलं. आपण काय tan 5a प्लस tan 3a तर tan आपण काय करू साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये लिहू. मग काय लिहिता येईल sin 5a अपॉन कॉस 5a असं लिहिता येईल मायनस tan 3a काय लिहिता येईल sin 3a अपॉन कॉस 3a असं लिहिता येईल. डिनॉमिनेटरला दिस इज इक्वल टू tan 5a sin 5a अपॉन कॉस 5a प्लस tan 3a आला sin 3a अपॉन कॉस 3a असं लिहिता येईल. आता डिनॉमिनेटर इक्वल करू इथं sin 5a इंटू कॉस 3 असं लिहिता येईल sin 5a इंटू कॉस 3a मायनस काय येणार आहे कॉस 5a इंटू साइन 3 कॉस 5a इंटू साइन 3 डिनॉमिनेटर इक्वल करतोय आपण आणि खाली कॉस 5a इंटू कॉस 3
cos 5a इंटू cos 3a. खाली आता तिथं पण डिनॉमिनेटर इक्वल करायचा. sin 5a इंटू cos 3a, sin 5a इंटू cos 3a प्लस cos 5a इंटू sin 3a, cos 5a इंटू sin 3a आणि डिनॉमिनेटरला cos 5a इंटू cos 3a, cos 5a इंटू cos 3a. तर हे कॅन्सल होईल आणि खाली काय राहतं sin a इंटू cos b मायनस cos a इंटू sin b. त्या फॉर्ममध्ये त्याचं एक्सपान्शन आलेलं आहे. तर मग कशाचं एक्सपान्शन आहे वरती sin ऑफ काय a मायनस b चं एक्सपान्शन आहे आणि डिनॉमिनेटरला काय sin a इंटू cos b प्लस cos a इंटू sin b. मग खाली कशाचं एक्सपान्शन आहे sin ऑफ a प्लस b चं एक्सपान्शन आहे. इथे a म्हणजे 5a आणि b म्हणजे काय आहे 3a. म्हणजे काय येणार आहे वरती काय येणार इथं sin ऑफ काय होणार 5a मायनस 3a चं एक्सपान्शन आहे. sin ऑफ 5a मायनस 3a. डिनॉमिनेटरला इथं काय कशाचं एक्सपान्शन आहे sin ऑफ 5a प्लस 3a, sin ऑफ 5a प्लस 3a यांचं एक्सपान्शन आहे. मग नोमिनेटरला काय येणार 5a मायनस 3a किती येणार आहे 2a येणार. sin ऑफ 2a अपॉन 5a प्लस 3a किती येतं 8a येतं. sin ऑफ किती येतं 8a असं येणार. हे झालं काय 8 नंबरचं एक्झाम्पल राईट हँड साईड आपल्याला मिळालेले आहे. आता पुढचं एक्झाम्पल पाहू आपण 9 नंबरचं. 9 नंबरचं एक्झाम्पल आहे tan 8 थीटा मायनस tan 5 थीटा. tan 5 थीटा इट इज इक्वल टू काय दाखवायचं हा आणखी मायनस tan 3 थीटा आहे. मायनस tan 3 थीटा इट इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं tan 8 थीटा इंटू tan 5 थीटा इंटू tan 3 थीटा हे दाखवायचं आहे आपल्याला. तर काय कन्सिडर करू tan 8 थीटा कसं लिहिता येईल आपल्याला tan ऑफ 8 थीटा इट इज इक्वल टू tan ऑफ 5 थीटा प्लस 3 थीटा म्हणजे 8 थीटा होतं आणि tan a प्लस b नुसार एक्सपान्शन घेऊ. मग इट इज इक्वल टू काय येणार tan a प्लस tan b म्हणजे tan 5 थीटा प्लस tan 3 थीटा अपॉन काय tan a प्लस b चं एक्सपान्शन अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. मग 1 मायनस काय tan 5 थीटा इंटू tan 3 थीटा असं एक्सपान्शन आहे. हे काय tan 8 थीटा आहे इकडं. मग हा डिनॉमिनेटर आपण काय करू इकडं आणू. मग देअरफॉर काय होणार tan ऑफ 8 थीटा इंटू काय होणार 1 मायनस tan 5 थीटा इंटू tan 3 थीटा इट इज इक्वल टू tan 5 थीटा प्लस tan 3 थीटा आणि मग हे मल्टिप्लाय करू आधी ब्रॅकेटमध्ये. मग दिस इज इक्वल टू काय होणार tan 8 थीटा 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आणि याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार मायनस tan 8 थीटा इंटू tan 5 थीटा इंटू tan 3 थीटा इट इज इक्वल टू हे आहे तसंच आहे tan 5 थीटा प्लस tan 3 थीटा. मग हे मायनस आहे तर ते इकडे घेता येईल प्लस होईल आणि हे दोन्ही इकडे आणता येईल. तर देअरफॉर काय येणार tan 8 थीटा मायनस tan 5 थीटा आणि मायनस tan काय आहे 3 थीटा इट इज इक्वल टू काय येणार हे मायनस तिकडे आल्यावर प्लस होईल
tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा आणि इंटू tan 3 थिटा ह्या टाईपचं एक्झाम्पल बऱ्याच वेळा आलेलं आहे एक्झामला. आता हे झालंय एक्झाम्पल 9 रिक्वायर्ड मिळालेला आहे आपल्याला. आता पुढचं एक्झाम्पल पाहू. पुढचं एक्झाम्पल 10 नंबरचं एक्झाम्पल आहे tan 50 डिग्री. इट इज इक्वल टू काय आहे tan 40 डिग्री प्लस 2 टाइम tan 10 डिग्री. मग काय कन्सिडर करताय tan 50 डिग्री आपल्याला 50 डिग्री कसं लिहिता येईल 40 डिग्री प्लस 10 डिग्री असं लिहिता येईल. मग tan ऑफ का लिहिता येईल 40 डिग्री प्लस 10 डिग्री ह्या फॉर्ममध्ये लिहिता येईल आपल्याला. मग tan a प्लस b चं एक्सपान्शन वापरायचं. tan a प्लस tan b म्हणजे tan 40 डिग्री प्लस tan 10 डिग्री अपॉन 1 मायनस tan 40 डिग्री इंटू tan 10 डिग्री असं आहे ना. आणि इकडं काय आहे tan 50 डिग्री. देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला दिस इज इक्वल टू tan 50 डिग्री हा tan 50 डिग्री इंटू काय घेता येईल 1 मायनस tan 40 डिग्री इंटू tan 10 डिग्री. इट इज इक्वल टू काय राहतं tan 40 डिग्री आणि प्लस tan 2 डिग्री ते 20 डिग्री एवढं राहणार. देअरफॉर काय करता येईल हे tan 50 डिग्रीने मल्टिप्लाय करता येईल ब्रॅकेटमध्ये आणि मायनस tan 50 डिग्री इंटू tan 40 डिग्री इंटू tan 10 डिग्री. इट इज इक्वल टू tan 40 डिग्री प्लस tan 20 डिग्री एवढं येतं. आता आपल्याला काय पाहिजे 2 टाइम tan 10 डिग्री पाहिजे. tan 40 राहणार आहे इथं आणि इकडं फक्त tan 50 डिग्री राहायला पाहिजे. आणि यातलं tan 10 इकडं राहिलं नुसतं तर आपल्याला काय इकडं 2 टाइम होतं tan काय 10 डिग्री. इथं tan 10 डिग्री आहे इथं tan 10 डिग्री आहे एवढं राहणार. मी इथं आपल्याला काय करता येईल 50 डिग्री कसं लिहिता येईल 50 लिहायचं किंवा मग 40 डिग्री लिहायचं. देअरफॉर काय आहे tan ऑफ 50 डिग्री मायनस हे कसं लिहिता येईल tan ऑफ 90 मायनस 40 असं लिहिता येईल 50 डिग्री म्हणजे. किंवा 40 जर लिहिला तुम्ही तर ना हा 90 मायनस 50 घ्यायचा. आता मी जर हा घेतला तर 90 डिग्री मायनस किती घ्यावं लागेल आपल्याला 40 डिग्री असं घेता येईल इंटू tan ऑफ 40 डिग्री आणि इंटू tan ऑफ काय आहे 10 डिग्री. इट इज इक्वल टू काय tan 40 डिग्री आणि प्लस tan ऑफ 10 डिग्री. देअरफॉर tan 50 डिग्री मायनस tan 90 मायनस थिटा आलं. इट इज इक्वल टू काय आहे कॉट थिटा आहे. थिटा म्हणजे 40 डिग्री म्हणजे काय मिळणार आपल्याला कॉट ऑफ 40 डिग्री मिळतं आणि इंटू tan ऑफ 40 डिग्री आणि इंटू tan ऑफ 10 डिग्री. दिस इज इक्वल टू tan ऑफ 40 डिग्री प्लस tan ऑफ काय आहे 10 डिग्री. मग याची व्हॅल्यू किती आहे tan 40 इंटू कॉट 40 त्याची व्हॅल्यू 1 आहे मग ती टाकू आपण. tan 50 डिग्री मायनस 1 येणार आहे 1 इंटू किती tan 10 डिग्री आणि इट इज इक्वल टू tan 40 डिग्री आणि प्लस tan ऑफ 10 डिग्री असं लिहिता येईल आपल्याला. मग हे मायनस tan 10 डिग्री इकडे घेता येईल प्लस होईल. देअरफॉर काय होणार मग देअरफॉर tan ऑफ 50 डिग्री
इट इज इक्वल टू tan 40 डिग्री प्लस tan 10 डिग्री आणि प्लस tan 10 डिग्री. दिस इज इक्वल टू tan 40 डिग्री प्लस 2 टाइम tan 10 डिग्री. म्हणजे हे रिक्वायर्ड काय मिळालं आपल्याला मिळालेलं आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे. हे टाईपचं एक्झाम्पल आहे. नंतर आणखी पुढच्या टाईपचं सुद्धा एक्झाम्पल आहे, ते पाहू आपण. पुढचं आहे cos 27 डिग्री cos of 27 डिग्री प्लस sin of 27 डिग्री अपॉन काय आहे cos of 27 डिग्री मायनस sin of 27 डिग्री sin of 27 डिग्री इक्वल टू tan of 72 डिग्री. ह्या टाईपचं सुद्धा येतं. मग हे कन्सिडर करू आपण. cos of 27 डिग्री प्लस sin of 27 डिग्री अपॉन cos of 27 डिग्री मायनस sin of 27 डिग्री. तो cos 27 डिग्रीने डिवाइड करू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. डिवाइडिंग numerator and denominator by cos of 27 डिग्री यानी डिवाइड करू. मग काय ना दिस इज इक्वल टू cos of 27 डिग्री अपॉन cos of 27 डिग्री आणि प्लस sin of 27 डिग्री अपॉन cos of 27 डिग्री. खाली सुद्धा डिवाइड करायचं. cos of 27 डिग्री मायनस इधर खाली cos of 27 डिग्री sin of 27 डिग्री अपॉन cos of 27 डिग्री. तर cos अपॉन cos काय येणार 1 येणार प्लस sin अपॉन cos tan येणार आणि खाली आता cos अपॉन cos काय 1 मायनस sin अपॉन cos काय येतं tan 27 डिग्री. मी इथं का आहे काही 1 इंटू लिहिलं तर काही फरक पडणार नाही आपल्याला. मग हा जो 1 आहे tan 45 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. ह्या 1 ऐवजी आपण काय टाकू शकतो tan 45 डिग्री असं टाकू शकतो आणि प्लस tan का आहे 27 डिग्री खाली 1 मायनस इथं सुद्धा 1 इंटू आहे याचा कोएफिशियंट म्हणजे 1 इक्वल टू काय टाकता येईल आपल्याला tan 45 डिग्री आणि इंटू काय आहे tan 27 डिग्री असं लिहिता येईल. मग हे एक्सपान्शन कशाचं आलं tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b याचं एक्सपान्शन आलं. a म्हणजे 45 आणि b म्हणजे किती आहे 27 डिग्री. मग tan ऑफ a प्लस b चं एक्सपान्शन म्हणजे काय tan ऑफ 45 डिग्री प्लस 27 डिग्रीचं एक्सपान्शन आहे. दिस इज इक्वल टू काय येणार tan ऑफ 45 प्लस 27 डिग्री किती येणार आहे 72 डिग्री म्हणजे राईट साईड मिळालेली आहे आपल्याला. आता नंतर आपण पुढचा एक्झाम्पल कन्सिडर करू. पुढचा आहे एक एक्झाम्पल घेऊ. पुढचं काय आहे tan 10 डिग्री tan of 10 डिग्री प्लस tan of 35 डिग्री नंतर प्लस tan of 10 डिग्री इंटू tan of 35 डिग्री. इट इज इक्वल टू काय 1 हे दाखवायचं आहे. तर आपण काय कन्सिडर करू tan 45 ची व्हॅल्यू. tan 45 डिग्री इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला 45 कसं लिहिता येईल 30 डिग्री प्लस 10 डिग्री ते 35 प्लस 10 असं लिहिता येईल आपल्याला. tan ऑफ 35 डिग्री प्लस 10 डिग्री म्हणजे 45 होतं.
tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे आणि इट इज इक्वल टू tan a प्लस b नुसार एक्सपान्शन घेत जाता tan 35 डिग्री प्लस tan 10 डिग्री अपॉन 1 मायनस tan 35 डिग्री इंटू काय आहे tan 10 डिग्री असं येणार आणि हे इकडं आणू आता 1 इंटू म्हटल्यानंतर किती येणार आहे 1 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे एवढंच येणार आहे मग काय येणार आहे देअरफॉर 1 मायनस tan 35 डिग्री इंटू tan 10 डिग्री इट इज इक्वल टू काय ग tan 35 डिग्री आणि प्लस tan 10 डिग्री एवढं आणि हे दोन्ही इकडे घेत आहे मग देअरफॉर काय ना 1 इक्वल टू tan 35 डिग्री प्लस tan 10 डिग्री प्लस tan 35 डिग्री आणि इंटू tan का आहे 10 डिग्री हे आलंय आपण ह्यानुसार अरेंज करू 1 इकडच्या साईडला लिहित आहे हे अगोदर लिहिलेलं आहे नंतर हे आणि नंतर हे देअरफॉर काय येतं tan 10 डिग्री प्लस tan 35 डिग्री प्लस tan 35 tan काय 10 डिग्री इंटू tan 35 डिग्री आणि इक्वल टू काय येतं 1 हे रिक्वायर्ड मिळालेलं आहे आणि 13 नंबरचा एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला काय आहे होमवर्कसाठी आहे होमवर्क फॉर द होमवर्क त्यात काय आहे cot a इंटू cot 4a प्लस 1 आपण cot a इंटू cot 4a मायनस 1 इक्वल टू काय दाखवायचं cos 3a आपण cos 5a तर आपण हे साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये काय करा लिहायचं त्या फॉर्ममध्ये आणि रिक्वायर्ड पहा आणि नंतरचं आहे पुढचं एक्झाम्पल cos 15 डिग्री मायनस साइन 15 डिग्री आपण cos 15 डिग्री प्लस साइन 15 डिग्री इक्वल टू काय दाखवायचं 1 आपण √3 cos 15 डिग्रीने काय करा डिवाइड करा आणि त्यानुसार येणार हे दोन एक्झाम्पल जे आहे 13 आणि 14 नंबरचा हे एक्झाम्पल होमवर्कसाठी आहे आणि क्वेश्चन 3 राहिलेलं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ